ठोकर ना आमच्या गावाला बारीक आहे तर आपल्या बारीकच राहणार आहे गरीब माणसाला हो, हो, हो. आपण टाकतो बालाच्या लोवा आपण टाकतो बालाच्या लोवा ते टाकते बावनच्या लोवा ओके माय तुम्ही ठोकर ठाकर करून पाहा ना अहो केलं असतं पण आता पाहिलं मोसम कसं आहे ते पण आहे आहे ना, त्या गरमीचं चाललं बारीक होत असं का म्हणून चालतेस का पाटला द्यायची का नाही पाटलीला खालचं उतरवला म्हणून म्हणलो भावाला चालतेस का अरे अरे देवा परमेश्वरा रे अव बरोबर गिरून गेली तो कथा म्हणलो चालतेस का म्हणून तर पहिलेच भिलीला आवा तू एकटीच्या त्या पुरा गाव घरशील का अव एकुलती एक मैत्री नाही मेली गेली तर कसं होईल म्हटलं ते एकच नाही तर पाटलाला दाबाच आहे म्हणतो का नाही बाई एकच आहे चाल मग पाय चालतेस हो लवकर चला काय चालतेस अव नाही का तू तब्येत खराब आहे म्हणल्यावर नाही का हे ढोर काय म्हणते भुसावरचे लंबे केर पकडते आणि अंगूर पकडते केसर हो अंगूर हो चाल चला लहानचे सहा कोण मिरगी गिरगी येतं का तुम्हाला त्या बावळ बायच्या पहिलवान हा या ना का एखाद्याला खेळात आपली जिरबाजी असेल तर या आवड आमच्या माय चांगल्या चांगल्या दिसतं जिरवून घेते असं आजो पाटला ना ओके मा एवढा लंबा नाही एवढा ठोकर आहे का बा? त्या बहिणी एवढ्यानं बोंबलतेस काय ले पाटील पांड्याचा हा मोठा राहते बापा बाबा एवढा मोठा त्याचा मोठाच आहे ना मग. आमची कोण एवढीशी चिरोटी आहे बा? तर आपली ही गल्ली आहे ना हो आपल्याला चढत घसते का हो का मी डोक्यात नेऊ कसं बांधलो ओके मा बरं बरं मला सांगा एवढे बाया माणसं लहान लेकरं पोरं बारा कशाला आले बा हे बाया कशाने आले माणसं कशाने आले पोरं कसे आले हे पाटलींची पावाले आले असे बोला ना सरळ बोला तोंडाला होय पाटलाले वाटते का आधी 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 पाटील साहेब ओ पाटील साहेब पाहिलं ना म्हणून तर म्हणतो भाऊ नवरा झाला बैल बायको म्हणून ते होईल जातो लवा लोकांनी तीन टप्पर मारायला जा हो मी लोवा लोक टिंटमाच्या बैल आणणार लोवा जेव्हा फुगे देतो ना तुले जवळच जवळ राहतं मा नमस्कार बाजार नमस्कार आले का पुण्या रंगाचे असं म्हणतो हा आई नमस्कार घेते ना मी नमस्कार घेतो पुन्हा म्हणते आलेत का म्हणते मग काऊन काय हे कायची पाचात होय म्हणतो काही उमरते का म्हणतो काय? अरे कोणी जरी येत असला आपण त्याला म्हणतो अरे काजी कोणी बसून असला त्याला म्हणतो बसले काजी अरे शब्दाले नाही बरोबर आहे माझं हा. कोण कोण आले तुम्ही मी हो आता बाप मी म्हणलो मी एकटाच काय नाही जाऊन हा. माझ्या घरच्या म्हशी आणल्या गाई आणल्या त्याच्यातल्या हल्यानं एक सांडे आणल्या ही एवढी संख्या नाही बोलवली मी म्हटलं घरी जा ना आपल्या बायकोने मा घरपर्यंत घेऊन ये पाटील हा. आणली ना पहा ना मा आणली ना एक काम कर तू तिकडून बाजारले पाठव मी इकडून पाठवतो बाजार ठीक आहे ठीक आहे हे राधा हा आपली गोष्ट मान्य झाली तू आता तयारी कर आणि आपल्या सोबत त्या गोपिकेला घेऊन जा बाजार कोणाला गोपिका गोपिका हो, हो. माहिती येईल का माझ्यासोबत ते नाही येत चंद्रसखी मावशीला ने चंद्रसखी मावशी ना हा पण ती नाही आली तर ते नाही आले धंदा डुबवायचा नाही वाया जाऊ द्यायचा नाही धंदा करण्याचा कोणी लाज नाही आपण दोघे नवरा बायकोने घेऊन जाऊ नाही तुम्ही याल का वर जरूर पक्का मग नक्की जाते मी बिलकुल हो हो, जाते हा. हो. बरं. काही सांगाव बाई ज्या धंद्यावर आपलं पोट पाणी आहे जिंदगानी आहे प्रपंच आहे संसार आहे त्या धंद्याला अधिकारून कसं चालणार अशी करते यांनी सांगितल्याप्रमाणे गोपिकेच्या घराकडे जाते तिला घेते आणि बाजारला जाते जिंदगानीचं भार शिरावरती आलं तर विचार येते बाई हित बरपणासाठी मोठी आटाआटी करायला लागते जाते बाई गोपिकेच्या घरी चला गड्या ज्या धंद्याला आपलं पोट पर बच्चा आहे त्याला विसरून कसं चालणार
एक काम करते, माझी बहीण आहे बाई राधाबाई, तिच्या घराकडे जाते ना तिला आवाज देते. हाय गोपिका. काय राधिका? माय माय कोठी निघलीस बाई एवढी तयारी कर. अगं काय सांगू बाई, हा. मी काय आज बाजारला गेली नाही. का बरं? त्याच्यामुळे म्हटलं अगं माझ्या गावात मंडई होती, हा. पाहुणे परी आले होते, त्यांचं करता करताच वेळ झाली गड्या. हो का? म्हणून म्हटलं राधिका असणार नक्की घरी, तिला सोबत येते आणि बाजारला जाते म्हटलं. तेवढ्यात पाहते तर काय रस्त्यात तूच भेटली ग. हो का? काय सांगू ग, अगं तुझी जी गत आहे ना तशीच माझी गत झाली. अगं बाई. माय आता एवढ्या दिवसानंतर मंडई वर्षाची एक वेळ होते. हो ना. अव त्या निमित्तानं हे एवढे पाहुणे आले. ओके माय तुर्रम खान. या पाहुण्याचा पाहुणचार करत बसली बाई ना, मला उशीर झाला का सांगू. हो का? मग मी तर असं पण वेळ का होईना, लवकर लवकर चाल गड्या. बाई झालाच पाहिजे. वाट करमणार नाही माझे बाई वा. अगदी खरी बोलली. गोपिका ग बाई ग माझे बाई गोपिका वा. अगदी बरोबर बोलली तू. काहीतरी बोलत चालत जायचं माझे बहिणीना. मग सांग काय कधी कथा काढी सांग बरं. बाय बाई ते आपल्या देवाली सांग, आंबा खाल्ला ना बापू झाला वाली. आंबा खायला बापू होते का वा? का तर पहिल्याच्या काळात होत होते म्हणते बाई. अहो मॅ लग्न झाला एक वर्ष चांगले 5-5 किलो आंबे खाल्ले, ओके, पण मग? काही नाही झाला. हा. वर्ष झालं मग तेच का? तुले का सांगू, माझ्या घरच्या सुटूक पोटाने बाई पेऊन दे आम्हाला, पेऊन दे. ठेवून द्या बा. तो खाली ना खाली खस 2 तर झाले बरं. काय होत नाही का? मग बरोबर चालते मग ते कथा कहाणी सांगते मी. सांग बरं. निर्गुणपुरती हो आ, 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 निर्गुणपुरची गावडन आली जाते मथुरेच्या हाटा. जाते मथुरेच्या हाटा. डोईवर वाटवर पाटा माय या धीर धीर हो धीर धीर. डोईवर वाटवर पाटा माय या धीर धीर हो सांग बरं. दही बनवताना घुसरण कशाचं केलं? कशाचं केलं? पंचतत्वाचं घुसरण केलं. पंचतत्वाचे घुसरण
सांगू तुला काय झालं सांग बरं. आली बाजारी वाद मांडला श्रीशैल तिरती श्रीशैल तिरती दही कोरी धरती माय या जीर जीर हो जोरी सांडला दही कोरी धरती माय या जीर जीर हो जोरी पुढे काय झालं सांगू तुला सांग की. शब्द स्पर्श रूप रस गंध अवलोकंडाची लाई माय अवलोकंडाची लाई ग काय झालं? तिथे काही सांडलाच नाही माय या जीर जीर हो तिथे काही सांडलाच नाही माय या जीर जीर हो जीर जीर प्रत्येक कामामध्ये दया कामामध्ये आलं पण तेवढीच जागा कोणी राहिली काय कारण त्याचे काय कारण त्याचे काय म्हणते मी सांग की. उघडा दप्तर ज्ञानाचे या जीर जीर हो जीर उघडा दप्तर ध्यानाचे माय या जीर जीर हो वस्तात आपले काय म्हणतात काय म्हणता. सांगू तुला सांग की. वसाद्रामते ज्ञानी श्रीराम आ, 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 वसाद्रामते ज्ञानी श्रीराम त्यांचे तोच जाणेव त्यांचे तोच जाणेवा केशव गावी तो गाणे वाय या जीर जीर हो जीर केशव गावी तो गाणे माय या जीर जीर हो जीर बाई काय गो. हे सगळं माल विकून झालं हो ना. पण माझा थोडासा माल राहिलाय कोणता हो? थोडासा माल राहिलाय हा. आपण नाही का त्या चौकामध्ये जाऊ हा. माझं नाही का माल राहिलं ग ताक राहिलंय हा. मुलं पहिलं कशी बोलवत होती वा माल घ्यायला. घ्यानाची हा. घ्या ताक 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 हा. टाक 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 टाक. कुठे टाकायचं. अहो ताक म्हणली ताक नाही म्हणाली अच्छा टाक म्हणाली का. तर काय? मला ऐकू आलं बाई टाक टाक टाक. मी म्हटलं कोटी टाक. अहो ताक रे ताक नव्हे आणि तुला माहित आहे मी पकडली होती बाई हा. चिकनवाली लोणी. चिकनवाली नोणी लोणी ते नाही गो. अगं लोणी म्हणाली. बाई लोणीच तर म्हणून राहिली, तू का म्हणलीस मला वेगळंच ऐकू आलं बाई. चाला ग बाई चाला ग